प्रतीक्षेत असलेली शिवकालीन वाघनखं अखेर साताऱ्यामध्ये दाखल झाली आहेत आणि या वाघनखांचं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये महाराष्ट्रात आगमन झालं। या वाघनखांसंदर्भात 19 जुलैला साताऱ्यामध्ये भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे। वाघनखर साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये 7 महिने ठेवली जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा प्राण आहे, आत्मा आहे, अभिमान आहे आणि म्हणून या दृष्टीने हा आनंदाचा क्षण की छत्रपती उदयनराजे भोसले जे 13वे वंशज आहे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महाराणी साहेबा यांच्या उपस्थितीमध्ये हे वाघनख स्वीकारले जाणार आहे आणि सर्वांना प्रदर्शनीसाठी ठेवले जाणार आहे। यासोबतच प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करत आपण त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रतापगडाचा ऐतिहासिक वारसा विकसित करण्याच्या दृष्टीने ते आपल्याला सहजपणे लक्षात यावं अशा विविध कल्पना आपण त्यामध्ये करणार आहोत। पोस्टाच्या तिकिटाचं विमोचनही आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून। साई, 19 तारखेला आता हा वाघनखांचा भव्य कार्यक्रम होईल, पण सामान्य जनतेला जर ही वाघनखं बघायची असतील तर मग त्याच्यासाठीची नेमकी काय प्रक्रिया असू शकते? नक्कीच रिद्धी, काल संध्याकाळी लंडनवरून मुंबईमध्ये आणि मुंबईमधून साताऱ्यामध्ये विशेष सुरक्षा घेऊन साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघनखं आणण्यात आलेली आहेत। कडेकोट बंदोबस्त देखील या संग्रहालयाच्या बाहेर किंवा आतमध्ये सुद्धा आहे। उद्या या वाघनखं असतील किंवा त्या छत्रपती शिवाजी संग्रहालयाचं उद्घाटन देखील राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते पार पडणार आहे। विशेष करून ही वाघनखं नागरिकांसाठी उद्घाटन झाल्यानंतर म्हणजेच 20 तारखेला हीच खुली करण्यात येणार आहेत पाहण्यासाठी। विशेष करून या कार्यक्रमासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले असतील, कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज असतील आणि साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या उपस्थितीत हा मोठा भव्य दिवस शाही सोहळा पार पडणार आहे। विशेष करून ही वाघनखं साताऱ्यामध्ये 7 महिने ठेवणार येणार असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। जी निश्चित। साई, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।